हजार माणसं मेली, जनावर मेली, संसाराची घरादाराची वाट लागली आणि तशात लाईट गेली. हो काय सांगायचं, अंधारात प्रेम करणाऱ्याची चंगत झाली. वायर चेंज करा लवकर. नाटकामध्ये वेगळंच काम ते वायरे जोडायला आले. माहित नाही पडलं. ऐक ना, मी कोणाचं काय चोरलं? कुणाचं काय चोरलं? होय अरे गावात पुराचं पाणी घुसलं तवार लोकांची भांडी चोरलीस, चुकलेली जनावर इकली, खायला कसली फुटाळी पाहिजे. पूर गरजासाठी पाठवलेली मदत ती बनावत नावाला लाटलीस. नाही कशात काय नसताना सगळं संसार उभा केला. अगं पण तारा, ते सगळं संसार मी तुझ्यासाठीच उभा केलाय ना रे. होय होय. काय विचार? कारण तुझ्यावरती माझा लई जिव्हाळा आहे. होय होय. एवढा जर जिव्हाळा असता तर मला पुराच्या पाण्यात वाचवायला का नाही आला? आय तारा, तेव्हा काय झालं माहितीये का, चिखलात माझा पण पाय रुतून पडला होता ना. समज जर माझा पाय तुटला असता तर तुझ्या जवळ मांडीने संसार मला घसत 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 काढावं लागला असतं ना, म्हणून आलं नाही. बरं झालं बाई, माझ्या बैलाच्या पाठीवर बसून आलं म्हणून मी वाचले. म्हणून म्हंटल तू गोट्यात शंकाड आल्यावर माझी म्हैस दोन पायावरती का उभं राहते. म्हणजे इकडे 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 कुठे पळून चाललेस? इकडे इकडे ये लवकर. इकडे कुठला म्हणजे तू ना तिला काठीनं मारलास का नाही? मारलास काय? अरे कान तर जोड, हत्ती का माझा. अरे बोलतो बोल चल. ते काय ना तारा, भानकुड्या बायकोला आणि माडकुड्या म्हशीला काटणीने चोपल्याशिवाय वाटणीवरती येत नाही ना. असं झालंय व्हय. पण ते सोड, आपल्या आईसाहेबांचं काहीच भेटलं नाही बघ. पण आपल्या आईसाहेबाचं लई नुकसान झालं बघ. नुकसानाचा सोड. अरे पूरग्रस्तासाठी गावात मध्ये आपल्या घराचा कापड चोपड पैसा वैसा अंतरून पाखरून सगळं दान केलं, पण त्यांनी अजूनही काय भेटलं नाही. तरी बी आईसाहेबांनी आपला पगार कधीच तटवलं नाही. पगाराचा सोड ग. अरे तरुण वयात नवरा मरून सुद्धा भीमराव आणि राजू सारख्या लहान मुलांना लहानाचं मोठं केलं. अरे राजूला डॉक्टर केला आणि भीमाला शेतकरी झाला. आज कशी भरभराट झाली. माई लेकरांचं प्रेम बघावं तर गिरजा पाटलीच्या घरातच असं सारं गाव म्हणतंय. म्हणणारच. तुला माहितीये कोणाची पुण्य आहे? कुणाची रे? मला काय माहिती. अरे बडजी महाराज कसा गेला काय? शिकाय कसली कंटाळी घे, काय पाहिजे ते बोलते. ते शेवटी बोलताय. तुझी भाषा शैली बदलून टाक. हा अगं हे काय आहे, काय चाललंय? धोंडीराम महाराजांची यात्रा आहे. या घरामध्ये अरे सगळी ग्रंथविधी, शुभ कार्य, मंगल कार्य आणि सगळ्यांना जाळ्या पुरायची कामं मीच करतो. हलीव घंटा कुठे तुमच्या जवळ हड कसे असणार? परवा पुराच्या पाण्यामध्ये घंटी सकट बुडालो. तेव्हा ती माझी पंचधातूची घंटा पुराच्या पाण्यात वाहून गेली, सापडलीच नाही. भटजी महाराज, मग तुमचा काय उपयोग? बिन बोलटीचा नट आणि बिन घंटीचा भट. काय कामाचा? अरे आता मी माझ्या हातोडीनं घंगाळ वाजवतो. तारा तारा, अगं काल पिंजऱ्याबाहेर काढलेला माझा बोलका पोपट महिन्याच्या माग भुर्र उडून गेला. कसा गेला? भुर्र उडून गेला. कसा? बोंबलत गेला. तेव्हा तुला रानावनात फिरताना किंवा कुठे फिरताना माझा बोलका पोपट दिसला तर मला असा धरून आणून देशील देशील देशील? भटजी महाराज, काय 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 तुमचा चप्पलचा नंबर 9 आहे का? नाही रे. छाप आलाय. नाही रे. म्हणजे बघा की ह्यो तर छक्का.
मी नेम चुकला आईच्या पण नेम चुकला. बोला बोला बोला. भटजी महाराज, हा, बोला बोला. अहो बाई माणसं मोर असं हलकट बोलायला लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अगं यात कसली शरम. हे? अगं हे तर धरम करम. हे? सत्यम शिवम सुंदरम. अगं त्या पोपटावरच माझं पोट आहे. तो भविष्य सांगतो म्हणून मला घर खर्च चालतो. कसं हलिवंटा भविष्य. ओ भटजी महाराज, काय 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 तुमचं पोपटाला सांगा ना माझं पण भविष्य सांगायला. तुझं भविष्य हो. माझा पोपट. हो. हा तू. काय आलं? ऐक. अरे माझा पोपट, अरे माझा पोपट फक्त तरण्या तात्या सुंदर सुंदर पोरींचं भविष्य सांगतो. हा, तुझं नाव तारा, आईचं नाव पारा, हा? बाचं नाव डेरा काढतो रोज आणि धारा. आजोबाचं नाव घागरा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की? मग सगळं भविष्य सांगतो. हट, हट, बरोबर हट. आहे, बरोबर आहे. पुरुषांचं भविष्य माझा पिंगळा सांगतो. तारा हा? ते नव्हे. अगं आपली गिरजा का कुठे गेली ग? हा, आई साहेब होय, हा हा. भाजी आणि माळव घेऊन आत्ताच घराकडे निघाले. चालेल चालेल चालेल. मी सुद्धा आता तिकडेच जातो. दादा. म्हणजे ऐकता जेवायला सुद्धा मिळेल. गिरजागाच्या घरी गेल्या उपाशी कधी राहत नाही. चालेल चालेल. पण काय नाव याचं? गापट्या. धोपट्या. हो पाट्या. याला धोपट्या नाही रे थांब रे. म्हणतो की थांब. धो पट्या. हा. धोपट्या. तेच बोललो की धो पट्या. अरे धोपट्या. तेच बोललो रे. आता कसं मारलं धोपट्या म्हणून? तेच बोललो रे. काय? अरे 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 तुम्हाला लवकरच लग्नाचे लाडू खायला मिळतील. काय? हो हो. आईला भटजी महाराज काय 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 कुठे गळ टाकला सर? तुमच्यासारख्या भनंग भिकाऱ्याला कोणी मुलगी दिली? हर अरे अरे मूर्खा. अरे जरा शेण खा. कशाला? अरे मी माझ्या लग्नाबद्दल नाही बोलत. गिरजाकाचा थोरला मुलगा डॉक्टर राजू. हा? अरे त्याच्यासाठी कोल्हापुरातील स्थळ घेऊन आलोय. कोण आहे म्हणायची ती भाग्यवान मुलगी? अगं कोल्हापुरातील फार मोठे व्यापारी आहेत. हा? सूर्याची जळलेले पेटलेलं असं काहीतरी नाव आहे त्यांचं. काढलेले पेटलेले. होय, जळलेलं इजलेलं राख रांगोळी झालेलं असं काहीतरी नाव आहे. त्यांची एकुलते एक पुण्य काजल नाव आहे तिचा. भटजी म्हणजे तुम्ही डॉक्टर राजूचा संसार उभा करता म्हणा. हो तर करा करा पण चांगला करा. करतो रे. अरे मी काय म्हणतो हा. धोपट्या, काय? तुझ्यासाठी सुद्धा एक सुंदर मुलगी बघून ठेवतो. हे? सगळं सगळं कसं आयतं पदरात पडेल असं करून देतो. पोराबाळांचा सुधीन त्रास घ्यावा लागणार नाही. मध्ये बोंबली. अहो पदरचं घालून पुसणारी बायको मिळणारी म्हटल्यावर एक तर ती लेकरवाळी तर असणार, नाहीतर बालबालिका तर असणार, नाहीतर एक तर विधवा तरी असणार. ए, माझी बायको मी अगोदरच अडकलं फिक्स करून बसलोय. काय अडकलं कधीच? होय. हा. तर ते ना हा? तुझी होणारी बायको कोण आहे हे कळालं असतं बरं झालं हे, असतं. अजिबात नाही. का 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 भटजी महाराज काय 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 ती इकडेच आहे. काय सांगतो? होय पण दिसत नाही. का आंधळे? बोल बोल बोल. लुगड्याशिवाय नेचत नाही. जीन्स शीट नसेल रे. नक्की. हा हा. आणि कोणालाही फसत नाही. बर बर बर. आणि किती तट्टा केली तर रुसत नाही. हा हा हा. अशी आहे. ते नव्हे. हा? त्याचं ऐकूया का नको? हिचं नको. काय ऐकू नका असं तुम्ही भटजी महाराज. हा, हा. तो लईच बोला लागले. काय? तुम्ही आहे की नाही माझ्यासाठी मस्त की नाही तरणा बांध कष्ट करून पोट भरणारा राबून बसा. तुम्ही काय करू नका सांगतो काय व्यायाम करता करू. ए गपे काहीतरी पिवळं धमक टाकशील इथंच. लाल चालेल का? ते बॉबेन लाल केले ते आणि करशील पिवळं काहीतरी. गप. मुलगा झालं माझ्यासाठी की वाटतं. नाही तरणा बांध एक पोरगा शोधून ठेवा. तारा अगं तारा अगं तुझ्यासाठी तयारच आहे नवरा. हा? रोज तुझ्या जनावरांना घालेल चारा. रोज रात्री काढेल त्यांच्या दारा. खाली घंटा. भटजी महाराज काय 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 हिच्या त्या नवऱ्याचं नाव सांगता का? अजिबात नाही. का? ही ना त्याच्या बरोबर हनीमूनला जाताना दिसेल. हे? ही त्याच्या गाडीवर बसेल हे? घट्ट मिट्टी मारून. वारं लागलं की कुळकुळू 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 असेल. अरे एका लिटर मध्ये 750 किलोमीटर. खाली घंटा. बर कसं काय? आ? कसं काय ते? टन टन. तारा आ? मी काय म्हणतोय
ती शहरातली बाई या खेड्यागावात कसं राहते का माहिती? वय कुणास ठाऊक खेडेगावात कशी वागणार ती आई ना. एक काम करूया, काय आपण आहे ना आईसा वसना जाऊन विचारूया. हा हा चल. चल चल चल. अरे तिकडं कुठं आहेस? झाले नुकसान भरपाई तर मिळाली. या आई, या आई. आलासमान तालुक्यात ना. आई रिकाम्या हाताने आलो नाही. ठीक आहे, पैसे घेऊनच आलोय बघ. बरं झालं बाबा, पैसे कसं वेळेवर मिळाले. ह्याच पैशात राजूचं लग्न कसं धूमधडाक्यात करून टाकू बघ. पण आई थोडे पैसे शेतीकडे पण खर्च केला पाहिजे. लाईट बिल भरलं पाहिजे, ट्रॅक्टर दुरुस्त केला पाहिजे. आणि काय तुला आता बोलायचं आता? ते सगळं व्यवस्थित चाललंय. भीमा तू दमून भागून आलास. आज जा, हात पाय धुवून घेऊन ये. मी येतेच थोड्या वेळ. छे नेहमीप्रमाणे राजूदादा दवाखान्यातनं घरी आल्यानंतर आपण तिघं मिळून जेवायचं. तुम्हा दोघा भावंडाचं प्रेम एकी पाहून आज मला आई होण्याचं पूर्ण समाधान मिळतं. असंच मायेने वागा. पाटील घरांचं नाव उज्ज्वल करा, बापाचं नाव रोशन करा. आई आशीर्वाद दे. आई आज दवाखाने आज इन्कम एकदम पॉवरफुल झालाय बघ. तरी मला गावोगावची लोक धन्यवाद देतात. राजू कुठलाही कसलाही रोगराई बरा करण्यात तुझा हातखंडा असं म्हणतात रे. दादा तुला एक बोलू काय? बोल की. माझ्याही पहिलाच जरा तपासून बघ. भीमा आज तू मला एक टोमणं मारायला चान्स सोडत नाहीस बघ. अरे मी माणसाचा डॉक्टर आहे, जनावरचा नाही. म्हणजे तुझ्या दवाखान्यात जनावरांची सोय नाही काय? मला काय माहित आता. भीमा थट्टा पुरे झाली. ह्याची सुटकेस घे. आज जा आणि तिजोरी ठेव. हात पाय धुवून घे. मी येतेच थोड्या वेळात. राजू दादा काय चुकलं असलं तर माफ करा. आला ना माणूस, शेतकरी माणूस आहे. या आता सोप्या सुटकेचा माहिती तेवढी घेऊन जावा. आई बघितलंस भीमाचं टोमणं मारून गेला तो. अरे तसं त्याच्या मनात काही नसतं. अगदी सरळ मनाचा आहे तो. लांडी लबाडी त्याच्या रक्तातच नाही. शाळा कमी शिकला असला तरी विचार फार मोठे आहेत त्याचे. बर तुझ्यासाठी स्थळ बघायला भटजी कोल्हापूरला गेले. काय निरोप घेण्यात ते पाहू. जमलं तर लवकरात लवकर तुझं लगीन करून टाकू. पण तुझं काय मत आहे? आई अगं तू शब्दावर नाही का? तरी पण तुम्हा अलीकड पोरांचं काय भरोसा. एखादा मुलगी जर मनात भरली असेल तर तसंच आता मला सांगून टाक. अगं आई तसं काही नाही काय. तू सांगशील त्या मुलीशी लगीन कर मी. अगं लहानाचं मोठं करून माझं आयुष्य घडवलंयस तू. आई माझ्यावर तुझा पूर्ण अधिकार आहे. तुम्हावर केलेल्या संस्काराचं सोनं व्हावं हीच इच्छा आहे माझी. गिरजा का मला सांगा, आंब्याच्या झाडाला कधी इडी लिंबू लागेल का? अजिबात नाही. आले म्हणता म्हणजे काम एकदम पट्टी करायला दिसताय. एकदम 100%. वधूचं घर आहे कॉन्क्रीटचं पक्के. तिचा भाव कमी तो सोन्या चांदीचे शिक्के. नोटाने भरतो पोत्याने टिक्के. कसं म्हणता? पण आमच्या सर्व कल्पना समजावून सांगितलं त्यांना. तशी थोडीफार कल्पना दिली. मुलीला आणि मुलीच्या वडिलाला राजूचा फोटो पसंत पडलाय. गिरजा का हा एक मिनिट मुलीचा फोटो दाखवतो. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या तुम्हाला काय काम आहे? आहे की नाही तिथं? काही नाही. शटअप. हे बघा बघा मुलीचा फोटो बघा. मुलगी दिसायला तरी छान आहे. हा पण भटजी हा त्यांना सर्व आमचं कळवलंय ना? सांगितलंय. असू दे. येत्या 2-3 दिवसात जाऊ कोल्हापूरला आपण मुलगी स्थळ पाहण्यासाठी. कसं आले म्हणता? बर येत्याला गुरुवारचा दिवस कळवा त्यांना. चालेल. राजू आत पंक्तीला भटजीना पण घेऊन या. त्यासाठी चालेल. वाटलंच मला. गरम पोळी केलेलं आहे. हो चालेल. या बर त्यावर तूप सुद्धा आहे. वा. चांगलं तूप पाहिजे नाकातलं वगैरे नाही ना? काय भरोसा नाही तुमचा. अहो तुम्ही या भटजी आहात ना? हो या हो. जावा. राजू मी पानं वाटून ठेवून येते. हा घेऊन ये भटजी. ठीक आहे. आधीचं म्हटलं मी काय जातोय वय. आले म्हणता. हे राजू भटजी द्या टाळी. तुम्ही खावा नळी, आम्ही खातो पुरणपोळी. आळी मिळी गोमचिळी.
राजू तुझ्या आणि काजलच्या प्रेमासाठी मी सगळं हे गोड गुपित केलंय. हे जर गिरजागाला कळालं तर माझी आई ती बी गिरजागा फातरून टाकते बघा. हा आली म्हणता हा काळजाची माझ्या प्रेमापुढे आईस तुला खोटं बोलले मी. होय, होय, होय. याचं फार दुःख होते मला. असू देत रे चालायचंच ते नव्हे हा. दक्षिणा देतोच नव्हे कारण मला ओपन बघून क्लोज फिरवायचं आहे. हा हा म्हणजे काय? मला नाही करायचं ते आकडा आकडा मटका मटका हा हा क्लोज हा हा ते तुम्ही जाणे काय असेल ते. हा द्या 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 द्या. बरं भटजी हा बोला की माझ्या माझ्याकडे काही कॅश नाही. बर बर ऑनलाईन चालतील. हा म्हणजे ते मोबाईल हा मग गुगल भगोल पे गुगल पे न गुगल पे तेच किती भगोल पे फोन पे गुगल पे काय असेल ते असेल पटव हा हा पटव बरं नंबर सांगा. घ्या 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 नंबर सांगा की 99 भटजी 99 असते ते 99. असले आलतू फालतू नंबर वापरत नाही आपण. इम्पोर्टेड आहे इम्पोर्टेड लंडन कुठे ते माहिती लंडन माहित नाही तुम्हाला माहिती आहे कुठे ते. हा म्हणजे सकाळी जाऊन आलोय. सकाळी जाऊन परत आला मग ते कसं. हा हे काय तासगाव फाट्याला कोपऱ्याला लांब आणलंय लंडन. जाऊ दे नंबर सांगा तुम्ही. घ्या 99 बरे 99 तुझं 22. अहो भटजी माझं 22 कसं असं नुसतं 22 असतं ते. नाही नंबर आहे तसा तो तुझं 22. हा हा घ्या माझं 22 कसं असेल तसंच जाऊ दे 99 तुझं 22 00 00 00 00 डबल पुच्छ डबल झिरो मी 40 म्हणा की डबल पुच्ची म्हणा काय गरज आहे का. नंबर आहे तो त्याशिवाय नंबर लागत नाही. आली म्हणता बरं आली का बघा. हा पाठवले पाठवली. किती पाठवले भटजी फक्त 1200 रुपये आहेत. चांगला 12चाच आहे हो. आली म्हणता चला आता जातो मी. हा जेव्हा मुलगी बघायचं असेल तेव्हा मला फोन करा. नंबर आहेच तुमच्याकडं. हा फोन करा. जाऊ मी या. राजू या राजू या. आली म्हणता फक्त काय म्हणायची गरज होती. अरे बापरे हे काजल सांगत राहिलेच की. हॅलो अगं काजल मी तुझा लाडका राजी बोलतोय. अगं आपला प्लॅन सक्सेस झाला. अगं येत्या गुरुवारी माझी आहे मी तुझ्या घरी येतोय. आणि हे बघ एखादा चांगला ड्रेस घाल. ते फॅशन ड्रेस घालून बसून नको बाई. उगाच माझ्या आईच्या मनातून उतरशील. ओके बाय. येत्या गुरुवारी येते हो मी. बाय. हॅलो सूर्याजी पेटवे बोलतोय. येस 2 lakhs नो 4 lakhs मीन्स 4 lakhs 4 लाखच द्यावे लागतील. हे पहा महाराष्ट्रामध्ये गुटखा बंद आहे आणि तुम्हाला फक्त माझ्याकडेच मिळेल. 4 लाखच द्यावे लागतील. नाही सॉरी. हे बघा आज जरा माझं महत्त्वाचं काम आहे. आज पैसे पाठवा. उद्या तुम्हाला माल घरपोच मिळेल. समजलं. ठेवा उपकरून पण लक्षात ठेवा 4 lakhs मीन्स 4 लाख. ओके ठीक आहे. जळलेलं पेटलेलं काय म्हणतात. नमस्कार चमत्कार पेटलेलं साहेब जळलेलं इजलेलं राख रांगोळी झालेलं नमस्कार. अहो सूर्याजी पेटवे म्हणतात मला. विसरला का काय तुम्ही. काय नाव सूर्याजी पेटवे म्हणतात मला. वा म्हणजे सूर्याने पेटलेलं साहेब. बरं ते नवा तुमच्या मुलगीसाठी कोल्हापूरचं स्थळ घेऊन आलोय. त्या संदर्भातच मी तुम्हाला पाहुण्याच्या सरबारीची तयारी झाली का. संपूर्ण तयारी झाली. पाहुण्यांच्या सरबराईची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता पाहुणे येतील 2 मिनिटांमध्ये. बर. हा आपली वधू काय म्हणते. अहो काजल तर केव्हापासून नटून बसलेली आहे. वा झालं. येतील आता 2 मिनिटात. महालक्ष्मीचं दर्शन वगैरे झाले. सगळं झाले 2 मिनिटात येतील. बॉबी एलईडी बाळ बंद कर. जागपाक जा घुस तिथे. आली म्हणता आली काय. राजूला फोन लावायला पाहिजे. थांबा अहो दर्शनाला गेले देवदर्शनाला. अहो कोल्हापूरला आलेत म्हटल्या देवदर्शनाला गेलंच पाहिजे. महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले. बरोबर आहे त्यांचं. राजू हो नमस्कार पेटवे साहेब. नमस्कार आम्ही आडलोय म्हटलं. मला एक गोष्ट समजली नाही. आले तुम्ही मला ओळखलं कसं काय. देवळाबाहेर नंदी पाहिला की आत महादेवच असणार हे आपोआप कळतं म्हटलं पेटवे साहेब. मग अहो देवळावर नंदी पाहिला की आत रेडाच असणार त्याला माहिती आहे. काय बोललात का मला. नाही त्यांना जे माहिती आहे ते सांगितलं.
ठीक, मग ठीक आहे. बरं बोला, काय घेणार? थंड, गरम, चहा, कॉफी, लस्सी, काय घेणार तुम्ही? आम्ही खेडेगावची माणसं, बर. फक्त दूधच घेत असतो म्हटलं पेटवे साहेब. त्याची व्यवस्था केली जाईल, काही काळजी करू नका. चालेल. खाण्यापिण्याचं नंतर पाहू, आधी मुलगी पाण्याचा सोहळा उरकून घेऊ. मुलगीला घेऊन येताय ना? मी घेऊन येतो. वधू आणि वर या पक्षाचा मी हेल्पर आहे. आता वधूला घेऊन येतो. कसं खाली घंटा भूत्याप्रेमी पलूस, बाळू पाटील पलूस यांच्याकडून सारेगमप या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. खाली घंटा. तर हे सांगा पेटवे साहेब, आमचा राजू तुम्हाला जावई म्हणून पसंत आहे ना हो? राजू आम्हाला जावया म्हणून पसंत आहे, परंतु काजलनं पाहिलं की मग आपण पुढची बोलणी चालू करू. राजू काय म्हणताय मग? काय बोलू? तुम्हाला पसंत आहे ना? हे अगदी ओके आहे, फक्त आता काजलनं पाहिलं की त्याच्या नंतरची बोलणी आपण करून घेऊ. आले आले. काय म्हणते नंतर सांगतो. या काजल ये तुझ्या होणाऱ्या सासूच्या पाया पडून घे बघू. पाया पडून घे घे. हा काय पाखरं झाडाल्यास सासूबाई येते. हा असं पाया पडायचं. गिरजा का ही तुमची होणारी सून काजल बरं का. हा फोटो दाखवला होता का नाही? अहो पेटू साहेब बोला की तुम्हाला काय जरा तरी काय हाय काय मॅनर्स? हा मी सांगितलं लक्षात आहे काय? अहो बोला की. सांगा की काय सांगितलं. हो तुमचा डॉक्टर राजू अहो तुमच्या जावयाला तुमचं इस्टेट फिरवून दाखवा. जावा की जावा. हो डॉक्टर राजू, चला आमची इस्टेट, आमची प्रॉपर्टी तुम्हाला जाऊन आणतो. पाठमाचा संडास तेवढं दाखवा. नाही मगा तर ना घाण वास लई आला नाही. दोघं नेमकं कोण ठुसक्या सोडवले तेच कळणार. पार पूर चालू आहे. खाली म्हणता मगाशी वडापाव दिला नाही मंडळानं. 4 एकदमच खाल्ल्यात. बरं गिरजा का तुझ्या होणाऱ्या सुनेला हवे ते प्रश्न विचार बघू. कसं खाली म्हणता. आणि 1 नंबर सून संस्कार आहे बरं का. विषय नाही. एक मिनिट. विक्रम बडगर पलूस भूत्याप्रेमी या घंट्यासाठी 51 रुपये आले. धन्यवाद. थँक्यू. आले म्हणता किसा का हो ना थांबा. सुनबाई अगं अशी पुढे. हा आमचा राजू तुला कुंकवाचा धनी म्हणून पसंत आहे का ग? होय राजू मला पसंत आहे. अगं पण तो सिटीमध्ये राहिलेली खेडेगाव जुळवून घ्यायला जमल का ते सांग. हो सुरुवातीला अवघड गेलं तरी मी हळूहळू खेडेगावाच्या परिस्थितीतून जुळून घेणार. पण लक्षात ठेव बघा किती गुणी मुलगी आहे. अहो सुसंस्कारी आहे. पण लक्षात ठेव काही वेळा तुला गुराढोराचं शेण सुद्धा काढावं लागेल. मळ्यात काम करावं लागेल. तेव्हा मला खरं सांग तुला काय येतं. सगळं खरं सांगा. अजिबात घाबरायचं नाही. आपली गिरजा का खूप चांगली आहे. सांग. मला ना कम्प्युटरवर बसून गेम खेळता येते आणि चॅटिंग किंवा सर्फरिंग करणं माझा आवडता छंद आहे. आणि क्रिकेट किंवा टेनिस मध्ये नाव कमवण्याची इच्छा आहे मला. आणि बऱ्याच टीव्ही सिरियल मधील डान्स कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलाय मी. आता सासूच्या डोक्यावर नाचून कमी हो. अगं काजल अगं ते बोंबलं जाऊ दे. संसार पाणी धुणं भांडी यातलं काय येतंय काय सांग. ही कामे तर बंगल्यात नोकरी चाकर करतात. आणि तू काय गचा गळतीस नुसता. अगं जेवण खाणं पिणं काय याचं काय आहे का नाही. सून होणार आहेस तू. हा तिथं का हॉटेलची मालकी नाहीस. नाही मला भूक लागली ना बर्गर चिकन 65 मंचुरियन नूडल्स हे सगळे स्टँडर्ड पदार्थच खाते मी. हो आणि ना तहान लागली ना मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंकच पिते मी. मिरिंडा. सून का झटका सासू को लगे पिओ सर उठा के. तुझा काय मला काय या भयाचं लक्षण खरं वाटत नाही. हिची कुंडली चापचून बैठलेलं बरं. हिची कुंडली चापचून बैठलेलं बरं. नंतर काय प्रॉब्लेम झाला माझा दक्षिणा कमी करणार नाही. हे पहा बरं. हा
हायपाय सोसायटीत नको त्या संस्कारात वाढल्यामुळं हिनं काही खरं खरं सांगितलं ह्यातच हिचं भाबडेपणा स्पष्ट दिसून येतो. वा 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 किती ह्या ते कच्च्या विचार. मडक्याला संसारच्या चाकावर आकार देऊन अनुभवाच्या भट्टीत भाजून पक्क मडकं तयार करीन. वा वा तरी किती पण विचार. अजून राहिले बोंबला तिच्या. तरी पण सास कभी बहू थी, हाँ. कसोटी जिंदगी की, हाँ. घर घर की कहाणी हे टीव्ही सिरियल पाहून सासरी कशी धम्मल करायची माहिती मला. हा तिच्या नावानं बोंबला पाहिजे आता. त्याच्या आईला मी लग्न जुळवलं ही बोंबलत मोडा लागली आहे. माझी दक्षिणा गेली बोंबलत. माहिती काय अगं त्या टीव्ही सिरियल मध्ये आणि आपल्या रिअल आयुष्य मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काय तिथं दादा नवरा केलं तरी कोणीच विचारत नाही. होय. अगं पण आपल्या रिअल आयुष्यामध्ये साधं परपुरुषाबरोबर बोललं तरी ते कित्येक बायकांचं मुर्द पडतात. अगं काजल काजल या सोडून दे. अगं संसाराचं बघ. अहो भटजी हा. धोपट्या बाहेर वटीचं साहित्य घेऊन थांबलाय. त्याला आत बोलवून घ्या. मी हो, हो. सुनबाईची वटी भरून घेते. घ्या 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 चला तिला होऊन जाऊ दे. सुनबाई तुम्हाला काय काय खायचंय ना खावा चला. हा, जावा जावा जावा. पिझ्झा खावा, बर्गर खावा, काय म्हशीचं शान खावा. पिझ्झा बर्गर काय तरी खावा. तर खावा एकदा त्याच्या आईला. माझा दक्षिणा बुडलो दुसरं काय नाही झालं. डॉक्टर राजूचा संसार उभा केला. आता राहिला धाकटा भीमराव. एक नंबर मुलगी बघून ठेवली आहे चंदनवाडी गावामध्ये. अफा बिचारीचं आई वडील लहानपणी वाढलं. आता तिला भीमाच्या गळ्यात घालतो. म्हणजे कसं दक्षिणा आली म्हणता आहे की नाही. आली म्हणता हो. आमचा दोघं महाराज म्हणजे राजू आणि भीमाचं लग्न कितना धूमधडाकत झाला माहितीये का. आपण तर एकदम मस्तपैकी पोट भरून जेवला आणि काढून पण आलो. आणि 5 दिवस सासरी नांदून वहिनी साहेब माहेरी गेले होते आणि मी आज दोपट्या त्यांना परत घेऊन आलोय. आईसाहेब हो आईसाहेब आई की गेले. आईसाहेब कोण हाय म्हणाल तो पडसून द्या. हे अरे धोपट्या तू होय आलास पण वहिनी साहेबाच्या गावात. आज रंगात आली मुलगी. परत एकदा गावात आलास पण वहिनी साहेबाच्या गावात. परत एकदा गावात गावास ना करून ठीक आहे. सारखं मजा येत होती मग. मजा येते. फक्त आलो ना हा मुराळीवरून आलोय. कुठला मिळाली मुराळी मुराळी म्हण मिळाली हा तेच काय असेल ते. हा आणि हे बघ हा तुरी पण आणले. होय होय काय आहे त्यात. पुरणपोळी हा? हे हा, मला दे पाहिजे होय घे घे. हट! आधी माझं नाव घे नंतर देतो. तुझं नाव घेऊ हा धोपाट्या. घेतलं नाव दे. अरे जायला मी का धुबीघाट मध्ये काम करतो की काय. हा नीट नाव घे नंतर देतो. काय नीट नाव घेऊ. उखाण्यामध्ये नाव घे. कुठल्या कचऱ्याच्या उखंडामध्ये. अय्ये. अरे लग्न झाल्यानंतर नवरीचं नाव घेते हा तसं नाव घे. कसलं कुठलं काय नाव घेतलंय. हे? घेते की नाही. नाही घेत घेते की नाही. घेत नाही. कोणी 50 रुपये. जा जा बोंबलत. जा ए तारा काय पण तू या खोलीत काय करत होती. त्या खोलीत काय करत होती सांगू का तुला. होता अरे आपलं ते ठाकरे मालकाचं लगीन झालं नाही काय होय. म्हणताना त्याच्यासाठी खोली सजवत होती. हा होय कशासाठी. तुला असं सगळं सांगतो की सांग की. अरे त्यांचं आता लगीन झालंय. मग काय झालं. आज त्यांची पहिली सुहागरात. एक मिनिट हा पण शेवटी कधी आहे. शेवट आता आता बाळ ए हनुमान म्हणजे काय. हनुमान म्हणजे ते हनुमान ते बजरंग बलीचा. अरे ते नाही ते लग्न झाल्यानंतर हनुमानला जातात ना ते. अरे ते तुझं लग्न झाल्याशिवाय तुला कळायचं नाही. हा? हा? असं म्हणते हा. मग कर की माझं संग लग्न म्हणजे मला कळेल. हा? हो तुझ्या संग करणार नाही मी. मग कारण मी कर. हा? कोण बोलला. मग मी तयार आहे. हा?
तुझी माझी कुंडली पित्त जुळते, होय. मगर माशाला घेते, राशीला रास जुळते. हले म्हणता टन टन टन. फोडते महाराज. काय 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 अहो, मी मांसाहारी आणि तुम्ही शाकाहारी, कसं जमायचं आपलं? अगं तारा, अगं तुझ्यासाठी माझं सगळं देव पाण्यात सोडून शिंडी तुडी पण मेंढी खाईल, पण माझं ब्रह्मचार्य तुझ्यावरच सोडेल. मी बरं तसं होऊ देईल. का 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 का? हिने काय तुमचं बरोबर जर लग्न केलं केलं तुझा घरला केलं एकत्र बोलायला लागले. होय, केलं तुझा घरला. हिने काय तुमचं बरोबर जर लग्न केलं तुम्ही दोघ आहेत ना, कचा 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 थांबा. सपलं हे सपलं बरं झालं. चला आपण जाऊया बोलतो तिकडे. तोडील. कारण काय? ह्याच्यावरती माझा लई दिवसापासून प्रेम आहे. अरे तुझं नुसतं प्रेम आहे, हिच्यावर लय दिवसापासून माझं सगळं पैसे खर्च करतो या. अरे हिच्या घरात हिला गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गव्हाचं पीठ, झुणक्याचं पीठ, शेणाचं पीठ, अरे ते कसलं पीठ असते, सगळं डबल मी भरून देतो या. अरे पण इथं ते कपट ना कपट, त्याच्यामध्ये मी टीव्ही जोडून दिले. अरे पण त्या टीव्हीला केबलचं कनेक्शन मी जोडले. अरे गच्चीवरती अँटीना मी जोडून दिले. अरे केबल मी जोडले की. हे बघ तारा, तो आम्हा दोघांना लुटलायस का नाही? आता खरं काय ते सांग. एक तर तू त्याच्या संघ वाजवणार, का माझ्या संघ वाजवणार? आत्ताच सांग. हा. तसं मी कुणा संगी वाजवणार नाही. काय काय मग काय तशीच राहणार? तशीच राहणार नाही. मग करणार की लगीन. हा, तुला- तुला संग- तुला संग- तुला माझ्या- माझ्या- माझ्या संग- माझ्या संग- माझ्या संग. माझा संघ माझा संघ माझा संघ. तू कुणा संग? हा सांगा मी सांगतो. हा, हा. दाबा, 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 दाबा. सांगतो हा, मी. सांग सांग सांगा सांगा. माझी सासू कशी पाहिजे माहिती काय? कशी कशी कशी? जीन्स पॅन्ट टी शर्ट घालणार बडबडा नाही चालणार. आणि माझा सासरा कसला पाहिजे माहिती काय? धोतीवाला. बडबडावाला. हा, चटईवाला. चड्डी आतमध्ये आहे. आणि माझी नणंद कसली पाहिजे माहिती काय? कशी 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 रिमॅक्स डान्स करणार. हा हा हा. आणि माझा नवरा कसला पाहिजे माहिती काय? ते तर अगोदर सांग. सांग 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 काय? सांग सांग सांग. लांब कशाला सांगता? जवळ या. हा, बोल. सांग की. जवळ या. ते आलाय बघ. फडा 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 फडा. इकडे या की तुमच्या. फडा फडा होता रे. लांब नाही ऐकू येते. फडा फडा काय? फडा 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 फडा. इंग्लिश बोलणारा पाहिजे. अच्छा इंग्लिश. व्हॉट इज युअर नाव? वाटीत कोरड्यास आहे पितोस. वाटीत आणि फेटेत. होय, वाटीत कोरड्यास ठेवले पितोस. हा. दिसावं तू अरे वा 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 वा. कसं पण दिसो. वा 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 वा. रंग असो वा रूप असो, पैसे वाला नवरा पाहिजे. मला हाय फाय नवरा पाहिजे. पैसे याच्या आईला एक तर ती गांडावा लागली आहे. आणि तू काय दुकान हलवा लागला? मला वाटलं ते बघ, हिला बघितलंच काय, हिला आपल्या दोघांना लुटलंय. हिला अजिबात असे सोडायचे नाही. हिला दोघांनी पटवायचा प्रयत्न करायचा, भांडायचं नाही. ज्याला पटल त्याची लाईल दुसऱ्याची बहीण. आणि ज्याला पटणार नाही त्याची बहीण. ठरलं मग, ठरलं ते टाळी. येत आहे की ते. हा हे बघ, भांडायचं नाही. अरे ज्याला कटल त्याची लाईल, दुसऱ्याची बहीण. ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. अरे तेच नाही, तेच की. ज्याला कटल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. अरे ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटल त्याला दुसऱ्याची बहीण. हे बघ, ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची ज्याला बहीण. कटल त्याची लाईन थांबले जरास तू. ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटल त्याची लाईन दुसऱ्याची बहीण. ज्याला कटेल त्याची लाईन दुसऱ्याची महाराज काय चालू आहे इथं? लाईन बहीण चालली हो. अरे ते लाईन जोडत होतो मी. डोक्या पुणे का अजून इथंच आहे? देवदर्शन आठवण आलं का मी? हा, बघितलं की? आणि बडशी महाराज बोला. नाही बहीण काय चालू आहे? नाही ते वरती लाईन कनेक्शन गेले, ते जोडा गेला. ते माझी बहीण गेली. चालेल वर पडदिशा डोक्या जा की. अरे झाकी, त्याला म्हणतो झाकी. कळत नाही. बडशी महाराज तुम्ही पण ते सारखं खुलं झालं का काय? अहो काय करणार? ज्याला कटेल त्याची लाईन ए, दुसऱ्याची बहीण. अहो घरात बायको असली की नाही सगळं सगळं व्यवस्थित होतंय हो. तुम्हाला काय माहिती, तुमच्या काय 2-2 बायका असतील. नाही एक बी नाही अजून. आमच्यात एक बी नाही हो अजून. म्हणून घरात काय प्यायचं कोण बघणार? स्वतः करून खावा म्हणजे कळतंय हो.
खाली म्हणता बरं बघा लग्न व्यवस्थित पार पडलं होय ना. गंगा खूप चांगली मुलगी आहे बरं का अजिबात त्रास देऊ नका काय आणि मी देवाची जत्रा आईचा गोंधळ मी केल्याशिवाय हनुमानचं काही करायचं नाही दर्शी महाराजी काय सांगायला लागतं. हा बरं ते नवा आपली सौभाग्यकांक्षीने गंगा कुठे आहे अहो ती काय बाहेरची काय कशाला बाहेर ठेवले भाताचं भांडा तिथं आता एकटीच खाऊन सपवल अहो काय राव 4.5 किलोचा भात एका टायमाला तिला 2.5 किलो भात लागतोय दर्शी महाराज बोलवतो तिला. हा, बोलवा अरे गंगा. भात खाऊ नको म्हणा हे गंगा मगाशी वडापाव खाल्ले 40 वडापाव आणलेलं 35 वडापाव एकटीनंच खाल्ले काय बोंबलायचं ये गंगा ये 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 दर्शी महाराजांचा आशीर्वाद घे. ये 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 अखंड 3.5चे पुत्र भाव काय पाया पडतं कोचतही गंगा तूच्या घराण्याचं नाव राखशील असं ठामपणे तुझ्या सासूला सांगून तुमचं लग्न जुळवून दिलंय आता हे बघ सासरच्या माणसांचं मन जिंकायचं बरं का आणि तुझ्या माहेरच्या माणसांचं नाव राव कसं आले म्हणता चला येऊ का मी हो येतो म्हटलं ये. दर्शी महाराज काय चालू आहे. लाजते पाखरू गंगा दर्शी महाराज काय गंगा आतमध्ये जाऊ आईचा आशीर्वाद घेऊ आपण. हा चल आज पिक्चर बघून लई मजा आला. कोण आहे माझ्या खोलीत? कोण आहे माझ्या खोलीत? मी आहे तुमच्या खोलीत. मला बिन विचारता माझ्या खोलीत घुसण्याचा धाडस केला कसा गंगे तू? तुम्हाला कशाला विचारायचं, हे घर तर सगळ्यांना समायक आहे. असं होय, आता दाखवते थांब. राजू, ए राजू, जसा असेल तसा ये लवकर. वेळेसा वडायला पागल कुत्र्यांनी चावलंय मला. हे बघ खोलीची हालत काय करून ठेवली आहे. अरे गंगा अगं आम्ही येऊ पण थोडं थांबाय पाहिजे होतं आई शेकडो वस्तू इथे पडल्या असतात त्यात काय घाल झालं तर कुणाला विचारायचं बरं लक्ष झालं मला. थांब 2 मिनिटं झाले मी. हा अरे झालं काय बुडले का बाई बुडले? चांगली 2 लाखाला बुडले. राजू दुपारी पिक्चरच्या जाण्याच्या गडबडीत बेसिंगवर सोन्याची चेन विसरून गेले. काय? ती आता जागेवर नाही. अगं गेली कुठे मग हीच होती खोलीमध्ये. विचारीला हिनीच चोरली असेल. भाऊजी तिची चेन कसली होती मी कधी बघितली पण नाही. नीट आठवून विचारा ताईंना कुठे ठेवली का चेन. अगं एवढी विसरवळी नाही माझी बायको अहो शेकडो असो औषधी बाटल्या इथे पडल्या असतात ती जागेवर ठेवते खरं सांग का चेन घेतल्याचं मुकाट देऊन टाक आणि प्रकरण मिटून टाकूया हिच्याशिवाय घेणार कोण? दागिने वापरणं ठाऊक नाही ना. हिनीच चोरली असेल. सांग लवकर कुठे यायचंय. भाऊजी मला मारला तोडला तर मी हे सांगेन की मी चोरी नाही केली, मी चोरी नाही केली. थांब राजू, ही अशी नाही सांगणार. आता दाखवता येईल. ए भीमा अरे मोठ्या वहिनी नाव घेऊन बोलावं तू लाज वाटणार रे काय मारतो तिला. हा अरे वहिनी म्हणायचं शब्द गळून गेला. हो. गंगा काय चालतं बोल मला बोल की काय झालंय काय बोलती काय बोलणार आहे मी सांगतो ना तुझ्या बायकोने माझ्या बायको चीन चोरल्या दादा व्यवस्थित बोल. हा? भावात भांडणं लाव. खरं ती सांग चोरी केलीस तू? नाही हो, मी जी चेन कसली होती पाहिली सुद्धा नाही हो. दादा ऐकून एक शब्द घे. एक शब्द चोरी केलेली नाही उगाच तुम्ही का मारताय तिला. हा अहो तुमच्या नात्याने शपथ घेऊन सांगते की मी चोरी नाही केली, मी चोरी नाही केली. दादा अरे मग चीन केली कुठे दादा व्यवस्थित बोल. ए तुला खपत नसलं बायकोला घेऊन चालता वय दादा काय नाही सांगितलं
तर एका शब्दावर घर सोडून जातो. तुझा सांगण्याचा अधिकार नाही. गंगा चल आपण जाऊ. जातोस काय? तुझं काय? काय नाही नाटक काय डायलॉग काय डायलॉग हेच का तुमची चेन? हा काय ही चेन तू चोरलास तर ऐकून तरी घ्या. काय ऐकू? ऐकून तरी घ्या. बोल. ह्यांच्या तोंडात नाही का काय? वहिनी साहेब तुम्ही दुपारी पिक्चरला गेले ना? हा बरोबर ना? तोंड धुताना चेन कुठे ठेवले होते तुम्ही? दुपारी पिक्चरच्या जाण्याच्या गडबडीत बेसिंगवरच विसरून गेले. उगाच बेचारीला मारलं. किती खाली ऐका एवढं भांडू नका. एक चेन साठी कुठला पिक्चर बघून आले? ते सोडा पण एवढं भांडू नका. मी आईसाहेबांनाच बोलवतो. तेच मी टोचेले भांडण. आई काय मिटून नाही याला कळत नाही का? अरे दादा तू बोलतो ना, आईला बोलवून घेतो. तुम्ही दोघं एवढं मोठे झाले का आईसाहेबांच्या समोर? थांबा आईसाहेब. तुमची आई मेली नाही अजून. वाटली पाहिजे काय तुम्हाला? काय मिळवून ठेवलं सरे दोघं? तुम्हा दोघांसाठी मळ्यात राबले मी. तुमच्या दोघांची घडी बसवली. आईन जेव्हा विधवा झाले तरी. पण आई दादाच म्हटला घर सोडून जा तू. काय चुकले माझं? दादा आई आल्या. दोघंही एक शब्द पुढे बोलू ही कोणाचीच कुची नाही. चुकी थांबा की कोणाचीच तर काय तुम्ही जोडणं लावून दिलं. मीच आईला सांगितलं आणि तुमच्या दोघांचं लग्न जुळून दिलं. ज्या आईला म्हणजे लग्न झालं तर दोघं मी त्याच्या आईच्या म्हणजे अरे भीमा लय मोठा झाला सो रे. हा बायकोच ऐकून तोरल्या भावाला. अरे बा समान भाव असतो मोठा भाऊ म्हणजे. दिवस बोलला शटाप हालीव घंटा मग हा हो इकडे अहो राजू अहो लहानाचं मोठं केलं आईनं तुम्हाला आणि आता मोठं झालं पंख फुटली होय तुम्हाला. हा धाकटा भाऊ आहे तो. काय तर बायकोचं ऐकलं असेल किंवा थोरला भाऊ आहे तो. अजिबात बायकांचं ऐकायचं नाही. बायका घर मोड्या नसत्यात. तुमचं ऐकत्यात म्हणून बोंबलत्यात. अजिबात बायकोचं ऐकायचं नाही. चांगलं ऐकायचं. वाईट कशाला ऐकायचं? चुकलं म्हण थोरला भाऊ ऐकतो. माझं चुकलं मला. जवळ घेतली बोल आता. दादा माझं चुकलं. माफ कर. धाकटा भाऊ आहे तो माफ कर त्याला. माझं चुकलं भाऊ. आणि काजल हा चुकीच्या म्हणून आईची माफी माग. माफी मागायची. हो आई माझं चुकलं. हा आता हे बघा व्यवस्थित सगळं झालंय. काय कुणी उठायचं नाही. थांबा 2 मिनिटं. बसा खाली बसा. हो काकी बसा खाली. अजिबात आवाज नाही. हो आजी बसा. हो चिंचवाले आजी 2 मिनिटं बसा. थांबा की माझं लगीन व्हायचं आहे आमच्या दोघांचं. तारा हा अगे ये तारा इकडे ये पुढं. तू पुढे ये. त्यांना घेऊ दे. तू पुढे ये. विक्रम आता हे बघा सगळं व्यवस्थित झालंय. हा तारा तू जरा मध्ये ये. आता हे बघ आमच्या दोघांचं काय ठरलंय की आम्ही दोघं बांधणार नाही. ज्याचं संग तू लगीन करशील त्याची तू लाईन आणि ज्याची संग करणार नाहीस त्याची तू बहीण. आता एकच फायनल सांग दोघांपैकी कुणाचं लगीन करणार? हा सांग. एकटा कुणा सांग तर सांग. हा 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 सांग केवढा हात असू दे फर्स्ट. जमलं हात खाली घे. हे बघ आता इथून पुढे एक तुझी बहीण आहे. नंतर बांधा. हो काजल बहिणी. हो काजल बहिणी एक छानसं नाव घ्या बघूया. नाव घ्या नाव घ्या नाव घ्या. नाव
ते कावळा काव काव करल्यासारखे काव म्हणत्या का नाव म्हणत्या तेच काय कळना. अगं नाव उखाणा असते उखाणा नाव घे. हा घे उखाणा नाव. तुझ्या आईचं धोतारी जे आहे. गंगा नाव कसं असते जरा एकदा घेऊन दाखव तिला. दाखव हा नाहीतर काय? घे नाव घे. काळ्या रानात उसाचं खोडवं, काय गरज आहे तू पडवण्याची? घे. काळ्या रानात उसाचं खोडवं, कॅन्सल दुसरं घे. रानच चेंज करा. काळ्या रानात उसाचं खोडवं, भीमरावाचं नाव का ते पायात चांदीचं जोडवं. जोडवं नंतर मोडूया. कुठे वागायला लागले? जोडव सोनाराकडे देऊया. विक्रम भांडकर साहेब. विक्रम भांडकर साहेब दुकानात नाव घ्यायचं. पैलवान विक्रम भांडकर साहेब यांच्याकडून 51 रुपये आले. पैलवान विक्रम भांडकर साहेब यांच्या घरापासून कुणाच्या? पैलवान विक्रम भांडकर यांच्या घरापासून कोल्हापूर पर्यंत फिरलेलं असून काय फिरलं? नाव मध्ये बोलायला सांगितलंय काय? विक्रम भांडकर साहेब यांच्या घरापासून कोल्हापूर पर्यंत फिरलेलं असून आणि तारा मोलकरीचं नाव घेतो 1 तास उसत संडासला बसून. धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे.